हेलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। सो द हिंदू न्यूजपेपर तुमच्या यूपीएससी आणि एमपीएससीच्या प्रिपरेशन मध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, हे आतापर्यंत सगळ्यांना समजलेलं असेलच। आणि तो जो न्यूजपेपर आहे तो वाचताना नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि कोणत्या सोडायच्या आहेत हे पण आपल्याला समजलं पाहिजे। नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं की 4-4 तास माणूस द हिंदू न्यूजपेपरच वाचायला, मग बाकी कधी वाचणार, राईट। सो बाकी गोष्टी पण आपल्याला वाचायच्या आहेत, त्या न्यूजपेपर मधला थोडा पार्ट स्टॅटिक सोबत कनेक्ट करून पण आपल्याला बघायचा आहे। या सगळ्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ असला पाहिजे आणि मग त्या उद्देशाने आपण ही एक सिरीज इथे सुरू करतोय, ज्यामध्ये आपण काय करणार आहोत तर न्यूजपेपर मध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या बातम्या कुठे लिंक करून बघायच्या आहेत त्याचा एक क्विक रिव्ह्यू तुम्हाला मी देणार आहे आणि तुम्हाला मग त्या पद्धतीने ह्या बातम्या वाचायच्या आहेत, ठीक आहे। सो हा जो पूर्ण पार्ट आहे अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या एक्झाम साठी, करंट अफेअर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आणि एक पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होण्यासाठी की नेमकं त्या सिलेबस मध्ये ती बातमी कुठे लिंक करायची आहे त्याबद्दलचा पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होण्यासाठी ही सिरीज तुम्हाला नक्कीच हेल्प करणार आहे। तर आजच्या द हिंदू मधून या गोष्टी नक्की वाचायच्यात, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, ठीक आहे। सो आज तारीख आहे 30 जुलै 2025 आणि नेमक्या काय काय बातम्या आपल्याला आजच्या या पेपर मध्ये बघायला मिळतात हे टेबल फॉर्मॅट मध्ये देऊन ठेवलेलं आहे। याची तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पीडीएफ पण मिळून जाईल, तिथूनही तुम्ही हा चेक करू शकता। आता पान नंबर, हे पान नंबर कोणतं आहे? द हिंदूचं पेज नंबर आपण म्हणतोय। टायटल काय बातमी आहे आणि त्यानंतर ती कोणत्या सिलेबस टॉपिक सोबत जोडता येऊ शकेल, थोडंसं हॉलिस्टिक वे मध्ये, डिटेल्ड वे मध्ये ह्या बातम्या आपण इथे कव्हर करणार आहोत। जसं पहिले जर बघितलं पान नंबर 3 वरती ही बातमी आहे, पान नंबर 3 वर किंवा सिंगापूर सेज इट विल वर्क टू डेव्हलप एपी, सीएम नायडू हेल्स दी मूव्ह, असं त्या बातमीचं टायटल आहे। म्हणजे सिंगापूर म्हणलेलं आहे की आम्ही आंध्र प्रदेश मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी कॉन्ट्रीब्यूट करू। आता ही जी बातमी आहे ही आपल्याला जीएस पेपर 3 मध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या अँगलनी बघता येऊ शकेल आणि त्यासोबतच मग कशा पद्धतीने वेगवेगळे देश भारतामध्ये स्टेट लेवलवरती कॉन्ट्रीब्यूट करतायत, कशा पद्धतीने ते रिलेशन्स डेव्हलप होत आहेत ते आपल्याला तिथे बघता येऊ शकेल। त्यानंतर पुढे पान नंबर 4 वरती एक बातमी आलेली आहे, डीआरडीओ सक्सेसफुली होल्ड्स बॅक टू बॅक प्रलय टेस्ट फ्लाइट। आता प्रलय ही एक जी मिसाईल आहे सो त्याचे टेस्टिंग झालेले आहेत बॅक टू बॅक डीआरडीओ तर्फे आणि मग ह्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला कुठे वापरता येतात तर प्रिलिम्स साठी आपल्याला या गोष्टी महत्त्वाच्या राहू शकतात। ही एक बातमी आहे पान नंबर 4 वर। त्यानंतर त्याच पानावरती अजून एक बातमी आलेली आहे रिलेटेड टू एनपीआर, ठीक आहे। त्याचे बेसिक्स पण एकदा बघून घ्या। बट नो डिसिजन हॅज बीन टेकन टू अपडेट दी नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, हे सेंटर कडून बोललं गेलेलं आहे लोकसभेमध्ये, ठीक आहे। एनपीआर ला अपडेट करण्याबद्दल अजून कोणतंही डिसिजन झालेलं नाहीये, हे म्हणलेलं आहे ते गव्हर्नमेंटनी कुठे लोकसभेमध्ये। आता हे कुठे आपल्याला बघता येईल, सिलेबस टॉपिक कोणता असेल तर आपला पॉप्युलेशन असोसिएटेड इश्यूज नावाचा जीएस पेपर 1 मध्ये टॉपिक येतो, तिथे आपल्याला ही बातमी बघता येऊ शकेल। नंतर पुढे 5 नंबर वरती एक ऑपरेशन बद्दल आले, अशा गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात। जसं आपण म्हटले की ऑपरेशन सिंदूर आहे, सो तसं आपल्याला इथे एक बघायला मिळते अजून एक ऑपरेशन महादेव। आता हे JNK मध्ये टेररिस्टना एलिमिनेट करण्यासाठीचं ऑपरेशन होतं। सो लेफ्टनंट गव्हर्नर ब्रीफ्ड ऑन ऑपरेशन महादेव, म्हणजे ऑपरेशन महादेव नेमकं काय ते एकदा बघून ठेवणं गरजेचं आहे, कारण या गोष्टी आपल्याला प्रिलिम्स मध्ये कामात येऊ शकतात, ठीक आहे। तो एक भाग झाला। त्यानंतर पुढे आलो आपण पान नंबर 6 वरती। आता काल 29 जुलैला टायगर्स डे होता, त्याबद्दलचा एक डेडिकेटेड व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत आपल्या करंट कनेक्ट नावाच्या वेगळ्या सेगमेंट मध्ये। आता टायगर्स डे बद्दल आपल्याला टायगर रिलेटेड बातम्या कालही होत्या, आजही आपल्याला बघायला मिळतात। इथे काय आलेलं आहे की काझीरंगा इन आसाम रेकॉर्ड 3rd हायेस्ट टायगर डेन्सिटी इन इंडिया आफ्टर बंडीपूर अँड कॉर्बेट। बंडीपूर म्हणजे कर्नाटकामधलं, कॉर्बेट उत्तराखंड मधलं। सो काझीरंगा जे आहे आसाम मधलं त्याच्यामध्ये 3ऱ्या नंबरला येते अबाउट दी टायगर डेन्सिटी, ठीक आहे। ही बातमी आलेली आहे। मग GS3 मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला कन्झर्वेशन नावाचा टॉपिक येतो, मग त्यामध्ये बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनच्या अँगलने ही बातमी आपल्याला बघता येईल। त्यासोबतच अशा गोष्टी प्रिलिम्स मध्ये आपल्याला विचारल्या जातातच, ठीक आहे। देन पान नंबर 6 वरती अजून एक बातमी आलेली, LOI म्हणजे काय, लेटर ऑफ इंटेंट इश्यूड फॉर कॅम्पसेस ऑफ 4 फॉरेन युनिव्हर्सिटीज।
4 अजून फॉरेन युनिव्हर्सिटीज भारतामध्ये येणार आहेत आणि मग त्यामध्ये जे मिनिस्टर आहेत त्यांनी या रिलेटेड जवळपास 4000 करोड एवढ्या व्हॅल्यूचे प्रोजेक्ट अजून अनाउन्स केलेले आहेत. ठीक आहे, मग अजून कोणत्या युनिव्हर्सिटी येत आहेत, एक्झिस्टिंग कोणत्या फॉरेन युनिव्हर्सिटी भारतामध्ये आहेत, सो या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. हा जीएस पेपर 2 एज्युकेशन मध्ये आपल्याला मुद्दा बघता येईल आणि त्यासोबतच प्रिलिम्सच्या अँगलनी देखील आपल्याला हा मुद्दा तिथे बघता येऊ शकेल. हे पान नंबर 6 वरती झालं. नंतर पुढे या पान नंबर 8 वर. आता इथे आपल्याला एक पूर्ण एडिटोरियल पेज आहे पान नंबर 8. 2-3 एडिटोरियल यामध्ये चांगले आलेले ते बघून ठेवायचे. पहिले तर बिहार मधलं एक गर्ल चाइल्ड ट्रॅफिकिंग बद्दलचं एक आर्टिकल आलेलं आहे. मग ते सोशल इश्यूज तिथले दाखवते, राईट. सो बिहार डार्क साइड द हब ऑफ गर्ल चाइल्ड ट्रॅफिकिंग हे व्यवस्थित वाचलं पाहिजे, कारण इंडियन सोसायटीच्या अँगलनी आपल्याला हे आर्टिकल नक्कीच हेल्प करू शकते. त्याच पानावरती अजून एक आर्टिकल आलेलं आहे जे फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमी बद्दल बोलते, किंवा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे त्याला बूस्ट करण्यासाठी बेसिकली काय केलं पाहिजे तर तुम्हाला फॉर्मलायझेशनला अडॉप्ट करणं गरजेचं आहे. सो अडॉप्ट फॉर्मलायझेशन टू पॉवर प्रोडक्टिव्हिटी ग्रोथ असं ते टायटल आहे. जीएस पेपर 3 मध्ये इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग या सेगमेंटमध्ये या सिलेबस टॉपिक मध्ये आपल्याला बघता येईल. इव्हन यूपीएससीने 2016 मध्ये या रिलेटेड एक प्रश्न पण विचारलेला आहे मेन्स मध्ये, तो पण एकदा चेक करून घ्या. ठीक आहे. देन पेज नंबर 8 वाय दी गिनी इंडेक्स इज रॉंग अबाउट इंडिया. म्हणजे जे वर्ल्ड बँकनी जे सांगितलं होतं इंडिया 4th मोस्ट इक्वल कंट्री आहे, तर मग ते भारताच्या केसमध्ये ती गिनी इंडेक्स कशा पद्धतीने फिट बसत नाही अशा प्रकारचं एक आर्टिकल आहे. म्हणजे देर आर सम साइड्स विच विल से की इंडिया इज लाईक अमॉंग दी 4th मोस्ट इक्वल कंट्री इन दी वर्ल्ड. मग इक्वालिटी चांगल्या पद्धतीने आपल्याकडे दिसते आणि दुसऱ्या बाजूला इनइक्वालिटी पण दिसते. सो मग त्या एका मुद्द्याच्या 2 बाजू नेहमी येणार आहेत. म्हणजे एक एडिटोरियल जर त्या रँकिंगला सपोर्ट करणारं असेल तर दुसरं त्याला अपोज करणारं देखील राहू शकते. मग हे त्या प्रकारचे अपोज करणार किंवा वाय दिस गिनी इंडेक्स इज रॉंग अबाउट इंडिया. आणि मग हे देखील तुम्हाला जीएस पेपर 3 मध्ये इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग मध्ये काउंट करता येऊ शकेल. देन पान नंबर 10 वरती या. पान नंबर 10 एक छोटासा बॉक्स दिलेला आहे बघा. पेज नंबर 10 वर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये अजून 24 देश तिथे जॉईन होणार आहेत. त्या 24 देशांचे नावं तर लिहिलेले नाही तिथं, पण एक्झिस्टिंग जे मेंबर आहेत त्यांचे नावं त्यामध्ये लिहिलेले आहेत. अशा गोष्टी आपल्याला प्रिलिम्स मध्ये आपल्याला कामात येऊ शकतात. देन त्याच पानावरती पान नंबर 10 वरती इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस यांनी क्लायमेट चेंज रिलेटेड जो मुद्दा दिलेला आहे क्लायमेट चेंज रिलेटेड, सो तो इथे त्यांनी सांगितलेला आहे. ठीक आहे. सो इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस इथे बातमी आलेली पान नंबर 10 वर एकदा चेक करून घ्या. त्याच्या खालीच ती बातमी आहे ज्याच्यामध्ये आयसीजेने क्लायमेट ऑब्लिगेशन्स बद्दल काय सांगितलेलं आहे त्याबद्दल तिथे त्यांनी माहिती दिलेली आहे. आपल्याला ते जीएस पेपर 3 मध्ये एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन मध्ये ती बातमी काउंट करता येऊ शकेल. ठीक आहे. त्याच पेज वरती आहे ती. देन पुढे आलो आपण पान नंबर 12 वर. तिथे काय आपल्याला वाचायचंय तर तिथे आपल्याला IMF चा एक रिपोर्ट आलेला आहे, राईट. सो त्या रिपोर्ट बद्दल तिथे नाही सांगितलंय. IMF अपग्रेड इंडियाज ग्रोथ फोरकास्ट इन लाईन विथ ग्लोबल अपस्टिक. ठीक आहे. म्हणजे ग्लोबल लेवलवरती सगळीकडेच ग्रोथ ज्या आहेत त्या अप्पर साईडला आता बघायला मिळू शकतात असं IMF म्हणणं आहे. आणि त्यामध्ये मग इंडियाचा जो ग्रोथ फोरकास्ट आहे 26 साठी आणि 27 साठी तो IMFनी अपडेट केलेला आहे. अशा प्रकारचे ट्रेंड्स जे आहेत ते तुम्हाला प्रिलिम्स मध्ये कामात येऊ शकतात. त्यामुळे तो भाग तिथून आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण आलो पान नंबर 14 वरती. पान नंबर 14 वर अजून एक देश आहे. मागे कोणाला फ्रान्स होता, राईट. फ्रान्सने म्हणलेलं होतं वी विल रेकॉग्नाइज द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन. आता युके म्हणते, युके इज सेइंग दॅट वी विल ऑल्सो रेकॉग्नाइज द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन इन दिस सप्टेंबर. फ्रान्सने पण सप्टेंबरच सांगितलेलं आहे. पण युके काय म्हणते किंवा जर इस्रायलनी लवकरात लवकर तिथे शांतता प्रस्थापित नाही केली तर आम्ही असं करू, म्हणजे कंडिशन ठेवलेली आहे त्यांनी. आणि मग यावरती तुम्हाला जस्ट एक लक्ष ठेवणं गरजेचं आहे रादर दॅन सिम्पली काउंटिंग इट इन एनी सिलेबस टॉपिक. सो जस्ट कीप वॉच ऑन दॅट किंवा नेमकं काय होते आता पुढे. आणि 15वा इथे पेज नंबर 15 जे आहे त्यामध्ये बातमी आहे तुर्कीज ग्लेशियर्स मेल्टिंग रॅपिडली अमिड दी क्लायमेट क्रायसिस. म्हणजे त्या भागामध्ये काय होतंय तर क्लायमेट क्रायसिस, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, त्यामुळे ग्लेशियर्स मेल्ट होत आहेत तुर्कीच्या भागामधले. आणि ही बातमी तुम्हाला जीएस पेपर 3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन मध्ये काउंट करता येऊ शकेल. तर या बातम्या आहेत बघा. टोटल आपण जर म्हणलं तर हे पूर्ण जे
हे सगळे जे टॉपिक्स आपल्याला दिसत आहेत हे सगळेच्या सगळे तुम्हाला आजच्या या न्यूजपेपरमध्ये महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, सो काही स्किप करायला जाऊ नका कारण हे ऑलरेडी फिल्टर्ड पार्ट आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा अजून कमी जर करायचं म्हटलं तर यू मे बी मिसिंग समथिंग फ्रॉम दॅट न्यूजपेपर. तसं नाही करायचं आपल्याला. ऍटलीस्ट आपल्या सुरुवातीला जे प्रिपरेशनचा जो स्टार्ट पॉईंट जर आहे तुमचा तर त्यामध्ये असं नका करू किंवा काही गोष्टी स्किप केल्या तुम्ही. ठीक आहे, स्किप करायला जाऊ नका. प्रॉपरली डेडिकेटेडली वाचलं, जास्त वेळ लागणार नाहीये त्याला वाचायला, त्यामुळे व्यवस्थित ते वाचून ठेवा. ठीक आहे, आता तुमचं एका बाजूला हे द हिंदू रीडिंग चालू आहे, दुसऱ्या बाजूला तुम्हाला एनसीईआरटीचं फाउंडेशन पण तयार करून ठेवणं आहे. राईट, सो त्यासाठी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती याच प्लॅटफॉर्मवरती रोज रात्री 9 वाजता एनसीईआरटी डिस्कस करतोय. याचं पूर्ण शेड्यूल इथे दिलेलं आहे. सध्या 26 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान जॉग्रफीच्या एनसीईआरटी डिस्कस होत आहेत, त्यामुळे सगळ्यांनी नक्की ह्या सिरीजला बघा. त्यानंतर आपल्या पॉलिटीच्या एनसीईआरटी सुरू होतील, मग हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर जनरल सायन्स आहे. सो या सगळ्या एनसीईआरटीज आपण कव्हर करणार आहोत आपल्या याच युट्यूब प्लॅटफॉर्मवरती, त्यामुळे सगळ्यांनी नक्की कनेक्टेड राहा. ऑन दी अदर साइड जे एमपीएससी राज्यसेवेची तयारी करतात आता प्रिलिम्ससाठी, त्यांच्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन सिरीज आपण चालू केलेली आहे. एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये सगळे हे सब्जेक्ट तुमचे एक प्रकारे रिवाइज करून दिले जात आहेत. ते संध्याकाळी 6 वाजता सिरीज असती आणि ती सुरू झालेली आहे. सध्या जॉग्रफीचे सगळे जे पॉइंट्स आहेत ते आपल्या डिस्कशनला आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, इथे पण शेड्यूल पूर्ण दिलेला आहे कशा पद्धतीने हे इम्प्लिमेंट होणार आहे. हा पूर्ण जो एक शेड्यूल आहे तो. ठीक आहे, देन जे काही आपण आता डिस्कस करतोय त्याच्या नोट्स तुम्हाला आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती मिळतात. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला ही लिंक भेटून जाईल, तिथून याला जॉईन करून घ्या. इथे तुम्हाला पीडीएफ सापडून जाईल. इव्हन आपले इंस्टाग्रामवरचं जे हँडल आहे त्याचं पण लिंक भेटेल, तिथेही जॉईन करून घ्या, तिथे अपडेट्स येत राहतात. युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाकी जर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, सो असा हा पूर्ण भाग झाला आपला आणि या पद्धतीने आपण रोज आपल्या पूर्ण द हिंदू न्यूजपेपर मधल्या ज्या बातम्या त्या नेमक्या कुठे जोडायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि याला तुम्ही नक्की इम्प्लिमेंट करून बघा तुमच्या डे टू डे स्टडी शेड्यूल मध्ये. ठीक आहे, सो आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.